पहिल्यांदा लेटेस्ट कॅन्डल पाहायची, मागच्या काही दिवसाचा जर ट्रेंड बघितला तर काय येते लक्षात, मार्केट स्ट्रक्चर कसं आहे, अप ट्रेंडिंग आहे. मग अप ट्रेंडिंग मार्केट स्ट्रक्चर आहे, हा पहिला नियम झाला. मग आता तुम्ही जर नारायणा उदाहरण इथं खरेदी केला असता 1800-1900 रुपयाला, स्टॉक इथून आला 1700 रुपयाला, म्हणजे तुम्हाला जरी मार्केट स्ट्रक्चर समजलं पण एरिया ऑफ व्हॅल्यू आणि त्याच्यानंतर स्टॉक मध्ये बघा इथून 10% वाढ झाली. किती दिवसात? 1 2 3 4 दिवसात. ठीक आहे, आपण स्टार्ट करू. तर आज आपण बघणार आहे की 5 अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामध्ये आपल्याला काय होते, कोणताही ट्रेड घेण्याच्या आधी आपण त्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मी स्वतःही त्या गोष्टींकडे लक्ष देतो. ठीक आहे, आपण या 5 मधली जी पहिली गोष्ट आहे ते आहे, सगळ्यात आधी कोणताही ट्रेड घेण्याच्या आधी सगळ्यात पहिली गोष्ट आहे, तुम्ही त्या गोष्टीचं किंवा त्या याचं काय करायला पाहिजे, मार्केट स्ट्रक्चर समजून घ्यायला पाहिजे. काय समजून घ्यायला पाहिजे? मार्केट स्ट्रक्चर. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही इक्विटीमध्ये करा, तुम्ही ऑप्शनमध्ये करा, तुम्ही कमोडिटीमध्ये करा, गोल्डमध्ये करा, तुम्ही कशातही ट्रेडिंग करा, सगळ्यात पहिला आपला जो नियम आहे तो काय आहे, मार्केट स्ट्रक्चर समजून घ्यायला पाहिजे. बरोबर. मार्केट स्ट्रक्चर म्हणजे काय? मार्केट स्ट्रक्चर म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा ट्रेड घेता तर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. कसं आहे म्हणजे सगळ्यात पहिले अप ट्रेंड आहे है ना, की डाऊन ट्रेंड आहे है ना, की साईडवेज आहे. बरोबर. जेव्हा एखाद्या गोष्टीचं स्ट्रक्चर माहीत पडते त्याच्यानंतर पुढची स्टेप घेता येते. बरोबर. खूप लोक डाऊन ट्रेंडिंग मार्केटमध्येही पैसे टाकतात. बरोबर. कारण त्यांना काय वाटते की 100 रुपयाला स्टॉक आहे, आता तो किती झालाय, आता तो 80 रुपये झालाय. बरोबर. मग काय होते, तो आणखी किती जाते, 50 रुपये. मग लोक काय म्हणतात की 100 रुपयाला होता आता 50ला आहे. ठीक आहे, तर आता काय भेटत आहे आपल्याला, स्वस्तात भेटत आहे. परंतु जर तुम्ही याचं स्ट्रक्चर बघितलं, याचं जर स्ट्रक्चर बघितलं तर हे स्ट्रक्चर पूर्णपणे कसं आहे, डाऊन आहे. ठीक आहे, मग अशा याच्यात हात लावायचा नाही. ठीक आहे. पैसे कशात, तुम्हाला जर पैसे बनवायचे असतील तर अपट्रेंडिंग मार्केटमध्ये पैसे बनतात. बरोबर. अपट्रेंडिंग मार्केटमध्ये पैसे काय होतात, बनतात. ठीक आहे. आणि साईडवेज म्हणून एक आहे. ठीक आहे, साईडवेज है ना, म्हणजे मार्केट वर जाते खाली येते, वर जाते खाली येते है ना, म्हणजे एका लेवलच्या वर जात नाही आणि एका लेवलच्या खाली जात नाही. ठीक आहे, तर हे एक स्ट्रक्चर आहे, कोणतं, साईडवेज. ठीक आहे, तर हे 3 टाईपचे स्ट्रक्चर असतात. तर सगळ्यात पहिले काय करायचं की कोणताही ट्रेड घेण्याच्या आधी त्या गोष्टीचं स्ट्रक्चर समजून घ्यायला पाहिजे. आता मार्केट स्ट्रक्चर म्हणजे काय, तर आता तुम्हाला मी लाईव्ह मध्ये चार्ट मध्ये दाखवतो. ठीक आहे. आता जर तुम्ही जेव्हाही कशाचा चार्ट ओपन करता तर सगळ्यात आधी जेव्हाही आपण चार्ट ओपन करतो तर चार्ट हा आपण डेली टाइम फ्रेम मध्ये बघत असतो. ठीक आहे, कारण आपण स्विंग ट्रेडिंग करत आहे ना. स्विंग ट्रेडिंग म्हणजे 2 दिवस किंवा 2 हप्ते है ना, 1 महिना किंवा 2 महिने, याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग. तर स्विंग ट्रेडिंग साठी बघा, डेली चार्ट ओपन करायचा कशाचाही, कोणताही असू द्या तुम्ही. आता इथे समजा सुदर्शन केमिकल म्हणून कंपनी आहे. मार्केट जर बघितलं तर काय दिसते तुम्हाला की मागच्या काही महिन्यापासून कंटिन्यू स्टॉक काय होत आहे, हे बघा, कंटिन्यू अप ट्रेंड मध्ये जात आहे. बरोबर. हे बघा, याला म्हणतात अप ट्रेंड. बरोबर, याला काय म्हणतात, अप ट्रेंड. अप ट्रेंड म्हणजे काय, जेव्हा एखादा स्टॉक नवीन नवीन हाय बनवते त्याला म्हणतात अप ट्रेंड. ठीक आहे, हे बघा, समजा एक एक्झाम्पल घ्या, स्टॉक इथे सुरू झाला, इथे एक हाय बनवला, नंतर थोडसा इथे खाली आला आणि इथे एक हाय, हायर लो, याला म्हणतात हायर लो. आणि हा जो मागचा आहे हा काय झाला, आता ब्रेक झाला आणि एक नवीन हाय बनवला, म्हणून याला काय म्हणतो आपण, हायर हाय. याला काय म्हणतो आपण, हायर हाय. ठीक आहे, वापस स्टॉक खाली आला. मग जेव्हा स्टॉक खाली आला परंतु या हायर लोच्या खाली गेला नाही, त्याच्यामुळे याला काय म्हणतो आपण, फक्त हायर लो. ठीक आहे, आता स्टॉक काय झाला, पुन्हा वर गेला आणि जो मागचा हाय होता तो तोडला, म्हणून हा काय झाला, पुन्हा हायर हाय. आणि इथे काय झालं, हायर लो. ठीक आहे, मग जेव्हा एखादा स्टॉक वर जाते, थोडासा खाली येते, पुन्हा वर जाते, पुन्हा खाली येते, पुन्हा वर जाते, पुन्हा खाली येते, म्हणजे काय होते, पहिल्यांदा एक हाय बनवते, मग पुन्हा एक नवीन हायर हाय बनवते आणि पुन्हा नवीन हायर हाय बनवते. जेव्हा एखादा स्टॉक नवीन नवीन हाय बनवते मागचा हाय तोडून, त्याला आपण सरळ सरळ काय म्हणतो, स्टॉकचा ट्रेंड कसा आहे, अप ट्रेंड.
स्टॉकचा ट्रेंड कसा आहे याचा? अप ट्रेंड. बरोबर, हे झालं अप ट्रेंड मध्ये. ठीक आहे, याच्याच अपोजिट काय असते? याच्याच अपोजिट असते डाऊन ट्रेंड. याच्यातच बघा, याच्यातच बघू आपण. हे बघा, इथून इथून बघा हा साइडवेज होता. ठीक आहे, साइडवेज होता. आता तुम्हाला ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन ह्या गोष्टी सिंपल मी चार्टमध्ये ग्रुपमध्ये टाकत असतो. इथे बघा, इथे काय झालं? इथे ब्रेकडाऊन झालं. बरोबर, जेव्हा एखादा स्टॉक ब्रेकआउट होते तर खूप जास्त वर जायचे चान्सेस असतात, आणि जेव्हा एखादा स्टॉक ब्रेकडाऊन होते तर त्याच्यात खाली जायचे चान्सेस असतात. म्हणून ब्रेकआउट झाल्यावर एंट्री करायची संधी पाहायची, आणि ब्रेकडाऊन झाल्यावर एक्झिट, जर तुम्ही होल्डिंग करत आहे तर एक्झिट करायची संधी पाहायची. है ना? आता बघा, इथे इथे स्टॉक काय झाला? ब्रेक डाऊन झाला. आणि इथून बघा, इथून स्टॉक खाली आला, पुन्हा थोडासा वर गेला, पुन्हा खाली आला, पुन्हा थोडासा वर गेला, पुन्हा खाली आला. परंतु आता जो ट्रेंड आहे तो जर तुम्ही बघितला तर तो काय होता पहा? डाऊन ट्रेंड. कुठपर्यंत? हे इथपर्यंत. बरोबर, हा होता तुमचा डाऊन ट्रेंड. मग अशा डाऊन ट्रेंड मध्ये मग हा जो एवढा पोर्शन होता, इतके जे दिवस होते, याच्यामध्ये काय करायचं? एंट्री करायची नाही. बरोबर, एंट्री करायची नाही. खूप लोक काय करतात, काही काम नसते, वेळ असते, तर काय करतात? रॅन्डम एंट्री करतात. हे सगळ्यात मोठी चूक आहे. जोपर्यंत सेटअप बनत नाही, सेटअप मध्ये एंट्री दिसत नाही, तोपर्यंत एंट्री करायची नाही. हा झाला तुमचा पहिला नियम, मार्केट स्ट्रक्चर. याच्यानंतर भारतात सगळ्यात जास्त एसी बनवणारी कंपनी कोणती आहे? वोल्टास. ठीक आहे, वोल्टासची लेटेस्ट कॅन्डल बघा. हे आहे लेटेस्ट कॅन्डल. आणि याचा मागचा जर ट्रेंड बघितला, आता सगळ्यात एक प्रश्न पडत असते लोकांना की बाबा मागचा म्हणजे किती दिवसाचा? तर आपण जेव्हा स्विंग ट्रेडिंग करतो तर जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत मागे जायचं. बरोबर, 5-6 महिन्याचा मागचा चार्ट बघायचा. आता जर तुम्ही याचा 5-6 महिन्याचा चार्ट बघितला किंवा अजून मागे गेले तर तुम्हाला ट्रेंड ओळखू येते. बा इथूनच बघा, कंटिन्यू ट्रेंड काय? डाऊन आहे. बरोबर, कंटिन्यू काय? डाऊन आहे. मग डाऊन स्टॉक आहे हे आपल्याला माहित आहे, त्याच्यात एंट्री करायची नाही, याला हात लावायचा नाही. आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये 5,000 स्टॉक आहेत. किती? 5,000 स्टॉक आहेत. मग आपल्याला ओल्टास आपल्या घरात त्याचा एसी आहे म्हणून घ्यायचा आहे का? नाही. आपला पैसा जिथं बनेल तो स्टॉक आपला, ज्याच्यात पैसा बनत नाही तो स्टॉक मध्ये एंट्री करायची नाही. ठीक आहे, तर हा नियम डोक्यात लक्षात घ्यायचा की डाऊन मध्ये तुम्ही बाय करू शकत नाही. ठीक आहे, डाऊन ट्रेंडिंग मार्केटमध्ये तुम्ही बाय करू शकत नाही, कारण स्टॉक किती डाऊन जाईल कोणालाच माहित नसते. हा, हे बघा, हा स्टॉक किती वरून डाऊन गेला बघा. इथे इथे हाय बनला होता, त्याच्यानंतर थोडा खाली आला, थोडासा पुलबॅक वर गेला, पुन्हा खाली आला, थोडासा वर गेला, पुन्हा खाली आला, थोडासा वर गेला, पुन्हा खाली, ना आता तर कंटिन्यू डाऊन आहे. ठीक आहे, तर आपला जो आपलं जे पहिली गोष्ट आहे, आपली पहिली गोष्ट काय आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये जर तुम्ही पैसे टाकत आहे तर सगळ्यात आधी मार्केट स्ट्रक्चर त्याचं समजून घ्यायचं है ना. अप ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड आहे की साईडवेज आहे, हे 3 गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या. बरोबर, अजून 2-3 उदाहरण आहेत आपले, दाखवतो मी तुम्हाला. एक विजया डायग्नोस्टिक म्हणून कंपनी आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या स्मॉल कॅप कंपन्या आहेत. बरोबर, 3 टाईपच्याच कंपन्या असतात, स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप. पैसा हा इक्विटीमध्ये पैसा हा फक्त स्मॉल कॅप मध्ये बनते. बरोबर, स्मॉल कॅप मध्येच ताकद आहे जास्त वाढायची. ठीक आहे, त्याच्यामुळे स्मॉल कॅप कडे लक्ष द्यायचं. आता जर तुम्ही याची लेटेस्ट कॅन्डल पाहिली, सगळ्यात आधी लेटेस्ट कॅन्डल पाहून घ्यायची. कुठं आहे? याची लेटेस्ट कॅन्डल इथं आहे. ठीक आहे, आणि मागचा 5-6 महिन्याचा ट्रेंड बघायचा. ठीक आहे, आता जर याचा मागचा ट्रेंड बघितला तर इथं इथं आहे जानेवारी 2025, आणि इथून जर तुम्ही ट्रेंड बघितला तर हा बघा, कंटिन्यू डाऊन 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 जात आहे. ठीक आहे, कंटिन्यू काय होत आहे? डाऊन डाऊन जात आहे. मग हा आपल्या कामाचा नाही आहे. बरोबर, हा आपल्या कामाचा नाही आहे. असं डोळ्यानं बघितल्या बघितल्या तुम्हाला चार्ट समजला पाहिजे. बरोबर, तुम्ही मग मोबाईलमध्ये बघा, लॅपटॉपमध्ये बघा, टॅबमध्ये बघा, कशातही बघा. ठीक आहे, मी मागे एकदा चार्ट टाकला होता जेव्हा मी बाहेरगावी होतो, तर मी मोबाईलमधून टाकला होता. हे प्रॅक्टिस केल्यानं गोष्टी जमतात. एकदम सगळ्या गोष्टी जमत नाही. त्यानंतर एक किम्स नावाची कंपनी आहे, किम्स, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. आता बघा, आता
सगळ्यात आधी लेटेस्ट कॅन्डल पाहायची डेली चार्ट मध्ये. ही लेटेस्ट कॅन्डल आहे. लेटेस्ट कॅन्डल बघितल्यावर मागचा ट्रेंड बघायचा. आता इथं सरळ सरळ दिसून येते की एकदम साईडवेज आहे. काय एकदम साईडवेज आहे है ना. एकदम साईडवेज आहे म्हणजे वर जात नाहीये खाली जात नाहीये. बरोबर. मग अशा याच्यात काय होते, अशा याच्यामध्ये जर तुम्ही एकदम पैसे टाकून दिले तर पैसे काय होतात, अडकून बसतात है ना. अशा वेळेस काय करायचं, जास्तीत जास्त आपल्याला एक माहिती आहे ना, स्टॉक जेव्हा जेव्हा सपोर्ट घेते इथे 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 तेव्हा वर जाते. तर सपोर्टला एंट्री केली तर अशा स्ट्रक्चरमध्ये चालते. बरोबर. पण अशा याच्यात तुम्ही एंट्री करायचीच नाही. पण जर करायचीच असली तर सपोर्टला केली तर चालते. बरोबर. त्याच्यामुळे साईडवेज म्हणजे वरही जात नाहीये खाली जात नाही, याला म्हणतात साईडवेज. ठीक आहे. तर हे आपली पहिली गोष्ट आहे की मार्केट स्ट्रक्चर. तुम्ही कोणताही स्टॉक घ्या, कोणताही घ्या, लार्ज कॅप घ्या, स्मॉल कॅप घ्या. आता बघा लार्ज कॅप मध्ये आपण पाहू, समजा एक महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आहे. एक मिनिट. हा, आता महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आहे. बरोबर. मी काय म्हटलं की आता बघा याचा जर तुम्ही चार्ट बघितला तर सगळ्यात आधी लेटेस्ट कॅन्डल पाहायची. हे आहे याची लेटेस्ट कॅन्डल. बरोबर. आणि याचा जर तुम्ही चार्ट बघितला मागच्या 5-6 महिन्याचा, तर 2-3 महिन्याचाच इथे बघा चार्ट बघा, साईडवेज मध्ये होता. साईडवेज म्हणजे काय, मी आत्ताच सांगितलं. साईडवेज म्हणजे जेव्हा जेव्हा मार्केट सपोर्टला येते तिथून वर जाते. इथून वर गेलं, त्याच्यानंतर इथे सपोर्ट घेतला, इथून वर गेलं, त्याच्यानंतर इथे सपोर्ट घेतला, इथून वर गेलं. ठीक आहे. तर साईडवेज मार्केटमध्ये जर सपोर्टला तुम्ही एंट्री केली तर चालते, परंतु तरीही अपट्रेंड पेक्षा साईडवेज मध्ये चान्सेस म्हणजे स्लो असते काम थोडं. ठीक आहे. त्याच्यानंतर बजाज फायनान्स आताच त्याचं डिव्हिडंड काय म्हणतात त्याला, हे झालंय बोनस आणि ते. परंतु बजाज फायनान्सचा जर तुम्ही चार्ट बघितला, आता चार्ट त्याचा रिवाईज झालाय, हे बघा हे लेटेस्ट कॅन्डल. आणि याचा जर तुम्ही चार्ट बघितला तर एवढा सुपर अपट्रेंड कशातच बघायला नाही भेटत. हे बघा कंटिन्यू काय होत आहे, स्टॉक कंटिन्यू बघा वर जात आहे. म्हणून बजाज फायनान्सचा चार्ट जर बघितला तर आपल्याला मार्केट स्ट्रक्चर काय दिसते, अप ट्रेंडिंग दिसते. ठीक आहे. तर हा आपला पहिला नियम. काय पाहिजे आपल्याला, मार्केट स्ट्रक्चर कसं पाहिजे, अप ट्रेंडिंग पाहिजे. आता जेव्हा तुम्हाला जर मार्केट स्ट्रक्चर लक्षात आलं तर सगळ्यात महत्वाचं असते, समजा तुम्हाला XYZ नावाची कंपनी आहे, XYZ, आणि तुम्हाला पहिला नियम आहे की बाबा याचं मार्केट स्ट्रक्चर काय पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे. मार्केट स्ट्रक्चर. आणि तुम्हाला समजलं की याचं मार्केट स्ट्रक्चर कसं आहे, याचं मार्केट स्ट्रक्चर अप आहे. बरोबर. मग कोणत्याही गोष्टीचा जर ट्रेंड अप आहे तर हे फक्त चांगली गोष्ट असते आणि हे पहिली गोष्ट असते. अप ट्रेंड आहे तर एकदम तुम्ही महाग गोष्टीला खरेदी नाही करू शकत किंवा महाग किमतीला खरेदी नाही करू शकत. बरोबर. कधीही जेव्हा तुम्हाला एखादा स्टॉक अप ट्रेंड मध्ये दिसते, ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी स्टेप असते तुमची एरिया ऑफ व्हॅल्यू. दुसरी स्टेप काय असते तुमची, एरिया ऑफ व्हॅल्यू है ना. म्हणजे तुम्हाला एखादा स्टॉकचं स्ट्रक्चर समजलं, त्याच्यानंतर त्या स्टॉकमध्ये मग काय करायचं, एरिया ऑफ व्हॅल्यू शोधायची. बरोबर. समजा एखादा स्टॉक कंटिन्यू कंटिन्यू असा 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 वर जात आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय करायचं, एरिया ऑफ व्हॅल्यू. एरिया ऑफ व्हॅल्यू म्हणजे काय, सपोर्ट आणि रेजिस्टन्स ओळखायचे. बरोबर. सपोर्ट आणि रेजिस्टन्स ओळखायचे. मग सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय असते, तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे जेव्हा एखादा स्टॉक वर जातो आणि पुन्हा खाली येतो, पुन्हा वर जातो, पुन्हा खाली येतो, आणि पुन्हा वर जातो आणि पुन्हा खाली येतो. ठीक आहे. या केसमध्ये काय होते, स्टॉक इथून खाली आला, दुसऱ्यांदा इथून खाली आला, तिसऱ्यांदा इथून खाली आला. ठीक आहे. आणि खालच्या साईडनं काय झालं, इथून वर गेला, दुसऱ्यांदा इथून वर गेला. ठीक आहे. म्हणजे ज्या लेवलपासनं स्टॉक वर जाते, ज्या लेवलपासनं वर जाते त्याला आपण म्हणतो सपोर्ट. त्याला काय म्हणतो आपण, सपोर्ट. ठीक आहे. आणि ज्या लेवलपासनं स्टॉक काय होते, खाली येते, ज्या लेवलपासनं काय होते, खाली येते, बघा इथून खाली आला, इथून खाली आला, याला आपण म्हणतो रेजिस्टन्स. याला काय म्हणतो आपण, रेजिस्टन्स. ठीक आहे. तर कधीही जर तुम्हाला मार्केट स्ट्रक्चर समजलं तर लगेच बाबा मार्केट स्ट्रक्चर समजलं आहे त्या किमतीला घेऊन घ्या. याला म्हणतात सट्टा लावणे है ना. जे लोक डोळे बंद करून खरेदी करतात ते काय करतात, सट्टा लावत आहे. जर तुम्ही टेक्निकल अनालिसिस शिकत आहे तर तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स पाहून ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. तस तुम्हाला काय होत आहे,
म्हणजे तुम्ही काय करताय, एक प्रोफेशनल पद्धतीनं बिझनेस करत आहे, बरोबर. त्याच्यामुळे दुसरी गोष्ट काय, एरिया ऑफ व्हॅल्यू. काय एरिया ऑफ व्हॅल्यू म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स ओळखायचे. ठीक आहे, सगळ्यात आधी पाहायचं सपोर्टवर आहे का, नाहीतर रेजिस्टन्स आहे का, किंवा मुव्हिंग ॲव्हरेज, बरोबर. आता बा, ज्यांनी आपला कोर्स जॉईन केलाय त्यांना त्याच्यामध्ये डिटेलमध्ये मी सांगितलं आहे. 20 मुव्हिंग ॲव्हरेजचा जो वापर आहे तो वर्कशॉपमध्येही सांगितला आहे. वर्कशॉपमध्ये जास्त बोलता आलं नाही, पण कोर्समध्ये डेली आणि वीकली ह्या दोन्ही स्ट्रॅटेजी मी त्याच्यात सांगितलेल्या आहे. ठीक आहे, मुव्हिंग ॲव्हरेज ही कशाचं काम करते, सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं, बरोबर. ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. आता याचे आपण उदाहरण पाहू. उत्तम शुगर. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला जर याच्यामध्ये दिसलं की सगळ्यात पहिला नियम काय आपला, पहिला आहे मार्केट स्ट्रक्चर. हे लेटेस्ट कॅन्डल आहे. ठीक आहे, याचं मार्केट स्ट्रक्चर जर बघितलं, याचं मार्केट स्ट्रक्चर जर बघितलं तर इथून वर गेला स्टॉक, पुन्हा खाली आला, पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला, पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला. ठीक आहे, तर थोडंसं साईडवेज, थोडंसं आधी अप ट्रेंड मध्ये होतं आणि आता कसं आहे साईडवेज मध्ये आहे. ठीक आहे, आता लेटेस्ट मध्ये कसं आहे साईडवेज, म्हणजे इथे जर आपण एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढून दिलं तर आता बघा, आता तुम्हाला लक्षात येईल, काय लक्षात येईल, की मार्केटचा जर पूर्ण ट्रेंड बघितला काही दिवसाचा, तर इथून बघा, इथून कंटिन्यू मार्केट काय होत आहे, अप ट्रेंड मध्ये जात आहे, बरोबर. परंतु अप ट्रेंड मार्केटमध्ये जर तुम्ही इथं खरेदी केला असता, स्टॉक खाली गेला, इथं खरेदी केला असता, स्टॉक खाली गेला, इथं खरेदी केला असता, स्टॉक खाली गेला. त्यामुळे काय करायचं, कधीही सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघून एंट्री एक्झिट करायची, बरोबर. आता आपल्याला माहित आहे की हे आहे रेजिस्टन्स आणि हे काय आहे, हा काय सपोर्ट, बरोबर. मग जेव्हा आपण सपोर्ट रेजिस्टन्स ओळखतो तर तेव्हा कधीही रेजिस्टन्सला एंट्री नाही करायची. रेजिस्टन्स पासून मार्केट खाली जाते, सपोर्ट पासून मार्केट वर जाते. आता याच्यामध्ये मी जे आपल्या ग्रुपमध्ये मेसेज टाकला होता, काय टाकला होता मेसेज, सपोर्ट जो आहे त्या सपोर्टच्या जवळ काय बनला आहे, हॅमर पॅटर्न बनला आहे. हा जो पॅटर्न आहे इथे बघा, हा हॅमर पॅटर्न आहे, है ना. हॅमर पॅटर्न, कोणतीही कॅन्डल बनताना चारच गोष्टीनं बनते, ओपन, हाय, लो, क्लोज. ठीक आहे, तर या हॅमर पॅटर्नचं महत्व का बरं एवढं आहे, कारण बघा स्टॉक खाली गेला, थोडंसं झूम करतो मी, आपण जो सपोर्ट काढला ना, स्टॉक बघा, स्टॉक ची दांडी बघा खालची खाली गेली. ठीक आहे, इथं काय बनला, स्टॉकचा लो बनला, काय बनला इथं, एक लो बनला. परंतु मार्केटमध्ये क्लोजिंग सगळ्यात महत्वाची आहे आणि याची क्लोजिंग कुठं झाली, याची क्लोजिंग इथं झाली. कुठं झाली, इथं. म्हणजे हे जे सपोर्टची लाईन आहे या लाईनच्या वर झाली. ठीक आहे, याचा अर्थ काय होते, की लोकांनी, जे मोठे मोठे लोक आहेत त्यांनी मार्केट खाली नेलं आणि तुम्हाला वाटलं की आता स्टॉप लॉस हिट झाला, परंतु मार्केट वर जाऊन क्लोज झालं. ठीक आहे, तर म्हणून कधीही मी जेव्हा ग्रुपमध्ये मेसेज टाकतो तर मी काय करतो की क्लोजिंग बघायची, है ना. क्लोजिंग किती वाजता होते, दुपारी 3 वाजता, 3:30 वाजता. तर 2 ते 3च्या मधात मार्केटचं क्लोजिंग समजून जाते. कॅन्डलस्टिक सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपला 20 EMA चा वापर कसा करायचा मग याच्यासाठी, आता समजा नारायणा हृदयालय म्हणून एक कंपनी आहे. ठीक आहे, मी मागे सांगितलं होतं याच्यामध्ये माझे पैसे लावलेले आहेत आणि खूप दिवस झाले चांगला प्रॉफिट चालू आहे. आता बा, नारायणा हृदयालय याची जर लेटेस्ट कॅन्डल बघितली, पहिल्यांदा लेटेस्ट कॅन्डल पाहायची. ठीक आहे, मागच्या काही दिवसाचा जर ट्रेंड बघितला तर काय ते लक्षात, मार्केट स्ट्रक्चर कसं आहे, अप ट्रेंडिंग आहे, बरोबर. मग अप ट्रेंडिंग मार्केट स्ट्रक्चर आहे, हा पहिला नियम झाला. मग आता तुम्ही जर नारायणा हृदयालय इथं खरेदी केला असता 1800-1900 रुपयाला, स्टॉक इथून आला 1700 रुपयाला. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जरी मार्केट स्ट्रक्चर समजलं, पण एरिया ऑफ व्हॅल्यू म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स, एरिया कुठं आहे तो, जिथे व्हॅल्यू तयार होत आहे आणि तिथून मार्केट बाउन्स होत आहे, त्याला म्हणतात एरिया ऑफ व्हॅल्यू म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स, बरोबर. मग याचं सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसं काढायचं, तर इथं तुम्हाला लक्षात येऊन जाते, मार्केट मागच्या वेळेस इथून खाली गेलं होतं. ठीक आहे, मार्केट काय झालं होतं, इथून खाली गेलं होतं आणि तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर बघा, कंटिन्यू या रेंजच्या जवळपास पहा, मार्केट या रेंजच्या वर जात नव्हतं. ठीक आहे, म्हणून हे काय झालं तुमचं, हे काय झालं तुमचं रेजिस्टन्स, बरोबर. हे काय झालं तुमचं रेजिस्टन्स. ठीक आहे, आणि रेजिस्टन्स मध्ये बघा इथे ब्रेकआउट आलं, इथे ब्रेकआउट आलं आणि पुढे पुढे आता जे रेजिस्टन्स होतं आधी, ते काय म्हणून काम करते, सपोर्ट म्हणून काम करते. इथे सपोर्ट म्हणून काम करते. ठीक आहे, मग हे झालं तुमची, आता तुम्ही या लेवलला एंट्री करू शकता.
या लेवलला काय करू शकता तुम्ही, एंट्री करू शकता. का बरं? कारण तुम्ही जर इथे एंट्री केली असती, इथं किंमत किती होती 1950, तर किंमत महाग असते. पण आता 1900 जवळपास तुम्ही एंट्री करू शकता. हे सध्या एंट्री करायचं म्हणत नाहीये मी फक्त तुम्हाला समजून सांगत आहे. हे एंट्री किंवा एक्झिट तुम्ही जोपर्यंत स्वतः शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला, म्हणजे तुम्ही सध्या असं नका विचार करू की बाबा हा स्टॉक भेटते का, तो स्टॉक भेटते का. शिकण्याची स्किल डेव्हलप करा. मी नेहमी सांगत आहे, शिकण्याची स्किल डेव्हलप करा. तुम्हाला मार्केटमध्ये जर आयुष्यभर थांबून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला फक्त शिकण्याशिवाय पर्याय नाही. फक्त तुम्हाला थोडासा टाइम, थोडासा वेळ द्यावा लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, एक्सपेक्टेशन ठरवून घ्यावं लागतील. काही लोकांचं असते की 1 लाखाचे 10 लाख झाले पाहिजेत, है ना. एकदम नाही होत. सगळ्या गोष्टी होतात पण एकदम नाही होत. नाही तर मग ते लॉस मध्ये चाललं जाते सगळं. ठीक आहे. तर आपला जो दुसरा नियम आहे, एरिया ऑफ व्हॅल्यू. सगळ्यात आधी काय बघितलं आपण, मार्केट स्ट्रक्चर, है ना. मार्केट स्ट्रक्चर है ना, म्हणजे अप आहे की डाऊन आहे ना, की साईडवेज आहे, हे एकदा समजलं, मार्केट स्ट्रक्चर समजलं, तर त्याच्यानंतर बघायचं एरिया ऑफ व्हॅल्यू. म्हणजे काय, सपोर्ट आणि रेजिस्टन्स, है ना. कोणत्या एरियाला तुम्ही बाय करता त्याला म्हणतात एरिया ऑफ व्हॅल्यू, है ना. कुठून व्हॅल्यू वर जाते त्याला म्हणतात सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आता बघा, एक 20 EMA पण मी सांगून देतो, एरिया ऑफ व्हॅल्यू सपोर्ट रेजिस्टन्स साठी कसं काम करते. तर हे नारायण हृदयालयच आपण उदाहरण घेऊ. ठीक आहे. आता बघा, आता आपण फक्त 20 EMA एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. ठीक आहे. आता हा, याचं मार्केट स्ट्रक्चर कसं आहे, वर आहे. ठीक आहे. मग इथे जर आपण 20 EMA ऑन केलं तर 20 EMA ऑन केल्यावर आपल्याला काय भेटते, एरिया ऑफ व्हॅल्यू भेटते. जेव्हा जेव्हा स्टॉक 20 EMAच्या जवळ आला तेव्हा तेव्हा काय घेतला त्यानं, सपोर्ट. हे बघा, इथे सपोर्ट घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे सपोर्ट घेतला. ठीक आहे. आणि आता पहा, पुन्हा पुन्हा काय झालं, इथे सपोर्ट घेतला. ठीक आहे. हे झालं तुमचं 20 EMA. ठीक आहे. आता हे सपोर्ट साठी जसं काम करते तसंच हे काय काय म्हणून काम करते, रेजिस्टन्स म्हणून सुद्धा काम करते. इथे या स्टॉक मध्ये मागे गेलो मी थोडा, इथून पहा, इथून कंटिन्यू स्ट्रक्चर वर होतं तर सपोर्ट म्हणून काम केलं. आणि इथून बघा, इथून खाली आलं. तर जेव्हा जेव्हा स्टॉक त्या लाईन जवळ येत होता, या ब्लॅक लाईन पर्यंत आला, पुन्हा खाली गेला. पुन्हा ब्लॅक लाईन म्हणजे 20 EMA ला आला, पुन्हा खाली गेला. पुन्हा 20 EMA ला आला, पुन्हा खाली गेला. आणि इथे काय झालं, आता इथे काय झालं, ब्रेक आउट. त्याच्यानंतर रेडिंग्टन म्हणून आपण मागे खूप लोकांनी याच्यात पैसे बनवले. रेडिंग्टन मध्ये खूप स्टुडंटने पैसे बनवले. आता याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये कंटिन्यू पहा, कंटिन्यू स्ट्रक्चर ऑफ आहे. ठीक आहे. पण तुम्ही जर रेडिंग्टनला इथं खरेदी केलं असतं, स्टॉक खाली गेला. इथं खरेदी केलं असतं, स्टॉक खाली गेला, है ना. त्याच्यामुळे कुठे खरेदी करायचं, तर एरिया ऑफ व्हॅल्यू म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स इथे खरेदी करायचं. ठीक आहे. हे झाली आपली दुसरी गोष्ट. ठीक आहे. त्यानंतर आता जर तुम्हाला दोन गोष्टी समजल्या असतील, कोणत्या कोणत्या, पहिली गोष्ट आहे आपली, पहिली गोष्ट काय आहे आपली, मार्केट स्ट्रक्चर. दुसरी गोष्ट आपली एरिया ऑफ व्हॅल्यू, म्हणजेच त्याला काय म्हणतो, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आता तुम्हाला एखादी गोष्ट समजली की अपसाईड मध्ये जात आहे, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला समजलं की त्याच्यामध्ये तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढलं, बरोबर. आता बघा, सपोर्टला मार्केट कुठून वर जाईल हेही महत्वाचं आहे. जेव्हा सपोर्टला मार्केट येते तर प्रत्येक वेळी वर नाही जात, प्रत्येक वेळी वर जात नाही. जोपर्यंत आपल्याला एंट्री ट्रिगर भेटत नाही किंवा एंट्रीसाठी सिग्नल भेटत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये एंट्री करायची नाही, है ना. जोपर्यंत एंट्री सिग्नल भेटत नाही तोपर्यंत एंट्री करायची नाही. ठीक आहे. एंट्री सिग्नल काय असते, समजा वर गेला खाली आला, वर गेला खाली आला, वर गेला खाली आला. ठीक आहे. मग आता तुमच्या लक्षात आलं की हा काय, एक सपोर्ट एरिया आहे. हा काय, सपोर्ट एरिया आहे. परंतु सपोर्ट एरियापासनं मार्केट इथून वर जात नाही, इथून वर जात नाही, इथून वर जात नाही. कुठून वर जाईल, जेव्हा तिथे काहीतरी एंट्री ट्रिगर असेल. ठीक आहे. मग सपोर्टला काय असते, एंट्री ट्रिगर, एक तर तुमचे कॅन्डलचे पॅटर्न असतात. काय असतात, कॅन्डलस्टिकचे पॅटर्न. जसं जसं आपण उत्तम शुगर मध्ये काय बघितलं, हॅमर पॅटर्न बघितला. काय बघितलं, एक हॅमर पॅटर्न. म्हणजे आता आपल्या लक्षात यायला पाहिजे की हॅमर पॅटर्न हा बुलिश पॅटर्न आहे आणि हॅमर पॅटर्न नंतर मार्केट वर जाते. त्याला म्हणतो आपण एंट्री सिग्नल. त्या पॉइंटला तुम्ही एंट्री केली तर चालते. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, एंट्री सिग्नल.
कधीही एकदम डायरेक्ट जम्प करायच्या आधी एंट्री सिग्नल पाहणं गरजेचं आहे. त्याचे उदाहरण पाहू आपण. डायरेक्ट तुम्हाला मी त्याचे उदाहरण दाखवतो. सगळ्यात आधी पहा नारायण हृदयालय पाहू आपण. नारायण हृदयालय. आता याच्यात पहिलं होतं की मार्केट स्ट्रक्चर अप आहे. दुसरं होतं सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आता बघा, तुम्ही जर आपले ग्रुपमध्ये व्यवस्थित फॉलो करत असाल तर बघा, मी ग्रुपमधला एक मेसेज दाखवतो तुम्हाला. हा, हे बघा, हा चार्ट बघा. आता जर तुम्हाला हा चार्ट दिसत असेल, ठीक आहे, हा चार्ट जर दिसत असेल तर या चार्ट मध्ये बघा, मी टाकलं होतं की रेजिस्टन्स ट्रेंड लाईन. म्हणजे जे ट्रेंड लाईन आहे ते रेजिस्टन्स म्हणून काम करत आहे, बरोबर. म्हणजे स्टॉक इथून वर नाही गेला, इथून वर नाही गेला, है ना. हे झालं तुमचं रेजिस्टन्स. जिथून स्टॉक वर जात नाही त्याला म्हणतात रेजिस्टन्स. हे बघा, स्टॉकने इथं हाय बनवला पण वर नाही गेला, ठीक आहे. परंतु मी काय म्हटलं होतं, हे बघा, हे कॅन्डल बघा, या कॅन्डलला तुम्हाला काय झालं, एंट्री सिग्नल भेटला. तुम्हाला काय भेटला, एंट्री सिग्नल. तो बघा, एंट्री सिग्नल कुठं होता, हे बघा, हे होती याची अशी अप्पर अप्पर ट्रेंड लाईन होती. हे काय होती, याची अशी अप्पर ट्रेंड लाईन. आणि आपण जे स्टॉक सांगितला होता एंट्री सिग्नल, तो इथं आला होता. स्टॉक कुठं आला तर इथं. आणि त्याच्यानंतर स्टॉक मध्ये बघा, इथून किती, 10% वाढ झाली. किती दिवसात, 1 2 3 4 दिवसात, ठीक आहे. इथून जे कंटिन्यू वाढला तर आता 10% पर्यंत गेला आणि त्याच्यानंतर अजूनही वाढ होऊ शकते बघा, ठीक आहे. तर हा झाला तुमचा एंट्री सिग्नल. का बरं एंट्री सिग्नल, कारण तुम्हाला इथे लक्षात यायला पाहिजे की मार्केट खूप वेळा त्याच्यावर गेलं परंतु त्याच्यावर क्लोज नाही झालं, ठीक आहे. त्याला म्हणतात एंट्री सिग्नल. असंच एक उत्तम शुगर मध्ये, आता पहा, आता पहा, उत्तम शुगर मध्ये जो हॅमर आहे तो सपोर्टला बनलाय. हा आहे तुमचा सपोर्ट, ठीक आहे. हा जो हॅमर आहे हा सपोर्टला बनला. आणि दुसरीच कॅन्डल बघा कोणती आहे, हे जे दुसरी कॅन्डल आहे, हे ही जे कॅन्डल आहे बघा, बुलिश कॅन्डल बनली, ठीक आहे. बुलिश, ठीक आहे. म्हणजे काय झालं, याच्यात मार्केटमध्ये लोक आले आणि लोकांनी काय केलं, खरेदी केलं. लोक कोण, तुमच्या माझ्यासारख्यामुळे मार्केट खालीवर होत नाही. मार्केटमध्ये जेव्हा स्मार्ट मनी येते तेव्हा, स्मार्ट मनी म्हणजे काय, जे मोठे मोठे इन्स्टिट्यूशन असतात ते जेव्हा खरेदी विक्री करतात तेव्हा स्टॉक वर खाली होते. आणि मोठे मोठे लोक काय करतात हे आपल्याला फोन लावून सांगत नाहीत. आपला मित्र आपल्याला सांगत नाही, किंवा मी तुम्हाला जे ग्रुपमध्ये मी जे अनालिसिस टाकतो ते मला कोणी फोन करून सांगत नाही. मी स्वतःचा अभ्यास करतो. जे सपोर्ट रेजिस्टन्स जे काय गोष्टी मी 4 5 गोष्टी पाहतो त्या चेक करून तुम्हाला अपडेट देतो, ठीक आहे. त्याच्यामुळे मोठे मोठे लोकही हेच पाहतात, ठीक आहे. मी आज एका जणाशी बोलत होतो, माझ्या ओळखीतलं आहे. त्यानं 4 लाख रुपयापासून 2.5 कोटी रुपये बनवले. 4 लाख रुपयापासून 2.5 कोटी मागच्या 3 वर्षात. फक्त कॅश मार्केटमध्ये, फक्त इक्विटी मार्केटमध्ये, नो फ्युचर नो ऑप्शन. आता काही लोक, हे बा, सगळ्यात पहिले तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही मार्केटमध्ये आले तर इथं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. इथं तुम्ही इक्विटी कॅशमध्ये ट्रेडिंग करू शकता, तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करू शकता, तुम्ही फक्त आयपीओ मध्ये पैसे लावू शकता. ज्याला जे सूट होते त्यांना ते करायचं. प्रत्येकानं प्रत्येक गोष्ट करायची नाही, कारण प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी आहे, ठीक आहे. तर त्या व्यक्तीला इक्विटी किंवा कॅश जमत होतं, शॉर्ट टर्म मध्ये घेणे, शॉर्ट टर्म मध्ये विकणे. हा, सांगायचा उद्देश काय आहे, तुम्हाला जे जमते ते करायचं, करून सगळं पाहायचं. परंतु जे जमत नाही त्याच्यात जर लॉस झाला त्याच्यातच एंट्री, त्याच्यातच एंट्री, त्याच्यातच एंट्री, तुमचं कॅपिटल निघून जाईल. तुम्ही मार्केटमध्ये टिकायसाठी तुमच्याकडे पैसे पाहिजेत, ठीक आहे. म्हणून जे जमते ते करायचं, जे जमत नाही ते सोडून द्यायचं. मार्केटमध्ये एकच गोष्ट धरून चालत नाही. मग आपला आपला मेन पॉईंट काय आहे, जर तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स काढलं तर तुम्हाला एंट्री सिग्नल किंवा एंट्री ट्रिगर पॉईंट समजला पाहिजे. जसं आताच्या केसमध्ये नारायण हृदयालयमध्ये, नारायण हृदयालयमध्ये काय होतं, स्टॉक कंटिन्यू कंटिन्यू असा ट्रेंड लाईन ना खाली जात होता. आणि इथे काय झालं होतं, इथे एक ब्रेकआउट आलं. इथे काय झालं, इथे ब्रेकआउट आलं, ठीक आहे. म्हणजे याच्यात काय होते, ब्रेकआउट कॅन्डल हाही एक सिग्नल आपल्यासाठी असू शकतो, ठीक आहे. हे झालं तुमचं ग्रीन सिग्नल, है ना. ग्रीन सिग्नल म्हणतो आपण त्याला, बिफोर जम्पिंग. म्हणजे तुम्ही एकदम जम्प करायच्या आधी बेरिश कॅन्डल बनत आहे की बुलिश कॅन्डल बनत आहे, है ना. जर इथे बेरिश कॅन्डल बनली असती तर आपण एंट्री केली नाही, पण इथे काय बनली होती, बुलिश कॅन्डल बनली, ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी
जे आहेत एकदम डिटेलमध्ये आपला, आता काही लोक आहेत ज्यांनी कोर्स जॉईन केलेला आहे, त्यांनी जर कोर्स फक्त जॉईन केला आणि बघायला सुरुवात नाही केली तर बघायला चालू करा. ठीक आहे, त्याच्यात कॅन्डलस्टिकचे पॅटर्न आणखी डिटेलमध्ये घेतले आहेत. ठीक आहे, सपोर्ट रेजिस्टन्स ट्रेंड लाईन हे गोष्टीच मेन आहेत आणि ह्याच गोष्टी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त एक्झाम्पल देऊन मी सांगितलेले आहेत. ठीक आहे, म्हणून मी म्हटलं की मार्केट 1929 मध्ये तसंच होतं, जेव्हा जेसी लिव्हरमोर नावाचा व्यक्ती ट्रेडिंग करत होता, आणि आताही तसंच आहे. है ना, हिस्ट्री रिपीट होत आहे फक्त, म्हणून ह्या गोष्टी बदलत नाहीत. आता बा, आता तुम्हाला मार्केट स्ट्रक्चर समजलं, त्याच्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स समजलं, आता एंट्री सिग्नलही भेटला, तुम्ही एंट्री केली. परंतु आता सगळ्यात महत्वाचं आहे, जर तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये एंट्री केली, समजा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये किती रुपयाला, 100 रुपयाला एंट्री केली है ना, आणि हा स्टॉक 100चा 120 जाईल असं तुम्हाला वाटते, पण जर तो 100चा 120 नाही गेला, असं होऊ शकते ना, मार्केटमध्ये असं होऊ शकते की 100चा 120 नाही गेला एखाद्या वेळेस, तर तुम्ही खाली कधी निघणार हे तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे काय, आपला चौथा पॉईंट काय, एक्झिट इफ ट्रेड गोज रॉंग, है ना, एक्झिट इफ यू आर रॉंग, म्हणजे तुम्ही एंट्री करायच्या आधीच तुम्हाला माहित पाहिजे की तुमचा स्टॉप लॉस किती आहे. बरोबर, हे चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट. जर तुम्ही चुकीचे आहे असं तुम्हाला समजलं तर त्याच्यातून एक्झिट करायचं. जर एक्झिट नाही केलं तर लॉस काय होते, मोठा होते. आपण काय करतो, आशेमध्ये बसतो आणि लॉस काय होते, मोठा होते. एका मोठ्या ट्रेडरचं असं म्हणणं आहे की जेवढा कमी लॉस मध्ये तुम्ही एक्झिट केलं तेवढं तुमचं कॅपिटल वाचते, आणि जर कॅपिटल वाचलं तर तुम्ही आणखी अपॉर्च्युनिटी शोधता, है ना. नाही तर एखाद्या स्टॉक मध्ये पैसे अडकून बसले, तुम्ही एक्झिट नाही केलं स्टॉप लॉस हिट झाल्यावरही, तर आणखी एखाद्या जर स्टॉक चांगला भेटला तर पैसेच नसतात ना, प्रत्येकाकडे लिमिटेड पैसे आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे एंट्री घेतल्यावरच लगेच स्टॉप लॉस डिसाईड करायचा, है ना. आपण एक रूल फॉलो करतो, 720. काय 720 म्हणजे 7%चा स्टॉप लॉस, 7% आणि 20%च्या जवळपास प्रॉफिट. बरोबर, 720. जर 7%चा स्टॉप लॉस तुम्ही नाही घेतला तर तो रिकव्हर करायला तुम्हाला 8% लागतात, है ना. जर तुम्ही 10%चा लॉस नाही घेतला तर तो रिकव्हर करायला 12% लागतात, है ना. जर 15% नाही घेतला तर 25% लागतात, असं ते वाढत जाते. ठीक आहे, त्याच्यामुळे काय करायचं, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर एक्झिट करायचं. ठीक आहे, याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर याचं उदाहरण बघा, ट्रान्सलेल नावाची एक कंपनी आहे, नवीन आयपीओ आला होता. आता बघा, हे नवीन आयपीओचा आपण ज्यांना आता माहित आहे, फर्स्ट डे कॅन्डलचा रूल ज्यांना माहित आहे, त्याच्यात काय करत असतो आपण, जे फर्स्ट डे कॅन्डल असते त्याच्या हाय जर तोडला तर आपण काय करतो, एंट्री करतो. बरोबर, आता बघा इथे, इथे तुम्हाला लक्षात येईल, हे आहे याची फर्स्ट डे ची कॅन्डल आहे. बघा इथे हाय याचा, हाय हा याचा लो, मग हाय जेव्हा ब्रेक होईल तेव्हा आपण एंट्री करतो. ठीक आहे, आतापर्यंत बघा फर्स्ट डेच्या खाली गेला, खाली गेला, खाली गेला, आता इथून वर जायला लागला, परंतु इथे एंट्री नाही, इथे एंट्री नाही. आता बघा या कॅन्डलला काय झालं, यानं काय केलं, ब्रेक केलं, यानं काय केलं, ब्रेक केलं. मग आपण काय करतो, समजा इथं एंट्री करतो. ठीक आहे, एंट्री समजा आपण केली 620 ला, आणि याचा हाय किती होता, याचा हाय होता 605, म्हणजे आपण एंट्री केली 620 ला आणि आपला स्टॉप लॉस किती आहे, 605. ठीक आहे, मग काय होते, नेहमी मार्केटमध्ये असं नाही की तुम्ही घेतला आणि स्टॉक वर गेला, तुम्ही घेतला आणि स्टॉक वर गेला, 50% टाइमला स्टॉक खालीच जाते. ठीक आहे, म्हणजे 50% जरी तुम्ही विनिंग रेट ठेवला आणि स्टॉप लॉस फॉलो केला तरी तुम्ही सक्सेस होऊ शकता. परंतु आता इथं जर 605 च्या खाली गेला आणि तुम्ही तरी होल्ड करताय, स्टॉक बघा 500 पर्यंत गेला. इथून इथून स्टॉक काय झाला, इथं जर तुम्ही एक्झिट नसतं केलं, इथं 605 ला स्टॉक बघा इथपर्यंत 480 पर्यंत गेला, आणि त्याच्यानंतर आणखी खाली गेला बा. आता एक तर लक्षात आलं की स्टॉप लॉस काय करायचा, लगेच एक्झिट करायचा. ठीक आहे, त्यामुळे काय करायचं की कधीही जर तुम्ही चुकले तर काय करायचं, एक्झिट करायचं. कारण मी मोठ्या मोठ्या लोकांचे इंटरव्ह्यू पाहत असतो अमेरिकेतले जे आहेत, त्यांचंही असंच म्हणणं आहे की कधीही लॉस मध्ये तुम्ही स्टॉप लॉस मध्ये थांबायचं नाही, स्टॉप लॉस हिट झाला तर एक्झिट करायचं. ठीक आहे, आता आपला शेवटचा 5वा पॉईंट, आतापर्यंत आपण 4 पॉईंट बघितले, आता शेवटचा 5वा पॉईंट आहे आपला,
की एक्झिट इफ यू आर राईट. ठीक आहे, आपण काय म्हटलं की जर तुम्ही चुकले तर एक्झिट कसं करायचं, आणि जर तुम्ही प्रॉफिटमध्ये आहे, तुम्ही बरोबर आहे, पण तरी तुम्ही काय करता, त्याच्यात नुकसान करता है ना. एखाद्या स्टॉकमध्ये तुम्ही एंट्री घेता, तुम्हाला नफा होते, परंतु तुम्ही काय करता, आणखी तुमच्या मनात लालच निर्माण होते, ग्रीड निर्माण होते, आणि तुम्ही काय करता, त्याला विकत नाही, आणि तो काय होते, खाली जाते. माझ्या स्वतः सोबतही असं झालेलं आहे. ओरिएंट टेक्नॉलॉजी मध्ये मला 1 लाख रुपयाचं प्रॉफिट चालू होतं. किती? 1 लाख रुपये. परंतु मला असं वाटत होतं की तो स्टॉक आणखी वाढेल. काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. पण काय झालं, तो स्टॉक कंटिन्यू खाली गेला आणि जो माझा 1 लाखाचा प्रॉफिट होता तोही गेला. मी पण त्याच्यामध्ये लॉस नाही केला, जेवढ्याला एंट्री केली त्याच्यात निघून गेलो. ठीक आहे, म्हणून चुका प्रत्येकाकडून होतात. त्याच्यानंतर मी एक फिक्स केलाय की समजा एखादा स्टॉक वर गेला तर तो काय करायचा, एक्झिट करायचा. एक्झिट कसा करायचा, एक तर तुम्ही एंट्री घेण्याआधीच टार्गेट ठरवून घ्यायचं. समजा तुम्ही समजा तुम्ही इथे एंट्री घेतली, हा आहे तुमचा सपोर्ट. ठीक आहे, आणि स्टॉकचा हा आहे तुमचा रेजिस्टन्स. ठीक आहे, मग तुम्ही काय करता, असं असा स्टॉक वर जाते वर जाते, इथं रेजिस्टन्सला गेल्यावर तुम्ही काय करता, एक्झिट नाही करत. ठीक आहे, मग हे तुमचं टार्गेट पकडायचं रेजिस्टन्स. इथून काय होते, स्टॉक खाली जाते. ठीक आहे, हे एक सिंपल पद्धत आहे. नाही तर काय करायचं, एक 15 ते 20% किती, 15 ते 20% एखाद्या स्टॉकमध्ये 15 ते 20% जरी भेटले तरी खूप मोठी गोष्ट आहे. कारण एका एका लाखावर 15% होतात 15,000, आणि 10 लाखावर 15% होतात 1.5 लाख. म्हणून भविष्यात कधीतरी तुमच्याकडे पैसे येतील, कधीतरी तुम्हाला कोणतरी म्हणेल की माझे पैसे घे, माझे मॅनेज कर, घरचे म्हणतील, तुमचं इन्कम वाढेल, काही होईल. परंतु जोपर्यंत तुम्हाला पर्सेंटेजचा गेम समजणार नाही, तुम्ही असं कधीच म्हणायचं नाही की 500चा प्रॉफिट झाला, 10,000चा प्रॉफिट झाला. पर्सेंटेज मध्ये बोलायचं है ना, 10% वाढला की 20% वाढला असं बोलायचं. यानं काय होते, तुम्हाला पर्सेंटेज मध्ये गोष्टी समजायला लागतात. म्हणून 15 ते 20% एखाद्या स्टॉकमध्ये 1 हप्ता 2 हप्त्यात भेटला तर खूप मोठी गोष्ट आहे. त्याच साठी आपल्याला 1 1 वर्ष FD मध्ये थांबावं लागते, त्याच्यात एवढं भेटत नाही. ठीक आहे, तर हे आपली 5वी गोष्ट आहे. काय की जर तुम्ही व्यवस्थित प्रॉफिट करत आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे, त्याच्यातून एक्झिट करायला पाहिजे. आता बा, खूप लोकांनी काय केलंय, 20 EMA आपली एक गोष्ट बघितली आहे. ठीक आहे, आणि काही लोकांना एखाद्या वेळेस मागचं सेशन अटेंड केलं असेल तर 10 EMA नावाची एक गोष्ट मी सांगितली होती. ठीक आहे, समजा आता मला असं वाटत आहे की माझी नारायणा हृदयालयमध्ये चांगली पोझिशन बनलेली आहे, स्टॉक मध्ये मी एंट्री घेतली, सगळं झालेलं आहे. ठीक आहे, नारायणा हृदयालयमध्ये मी एंट्री घेतली, प्रॉफिट चालू आहे, परंतु आता एक्झिट कधी करायचा, तर कधीही जर तुम्हाला एक्झिट करायचं म्हणजे असं वाटत असेल की अजून वाढेल अजून वाढेल अजून वाढेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची. तिथे काय करायचं, तिथे टी एस एल म्हणजे याला काय म्हणतो आपण, ट्रेलिंग स्टॉप लॉस. याला काय म्हणतो आपण, ट्रेलिंग स्टॉप लॉस है ना. म्हणजे समजा तुम्ही इथं एंट्री केली, इथे एंट्री केली, आणि तुमचा स्टॉप लॉस इथे आहे, आणि स्टॉक जर वर गेला आणि तुम्हाला असं वाटत असेल की अजून वर जाते, तर तुम्ही काय करायचा, स्टॉप लॉस वर न्यायचा. म्हणजे है ना, म्हणजे आधी जर 100चा स्टॉप लॉस असेल तर आता 120, आणि स्टॉक समजा 150ला आहे, म्हणजे आता 120च्या जर खाली गेला तर एक्झिट करायचं. आता 100ची वाट पाहायची नाही. याला काय म्हणतो आपण, स्टॉप लॉस वर नेणे है ना. म्हणजे आधी पहा, इथं स्टॉक होता, हा तुमचा मग स्टॉप लॉस होता. स्टॉक वाढला, आता तुमचा स्टॉप लॉस हा असेल. स्टॉक आणखी वाढला, स्टॉप लॉस हा असेल. याला म्हणतात TSL. ठीक आहे, याच्यासाठी काय करायचं, याच्यासाठी एक 10 EMA ची 10 EMA मी वापरतो कधी कधी. ठीक आहे, 10 EMA जोपर्यंत स्टॉक 10 EMA खाली क्लोजिंग देत नाही तोपर्यंत मी काय करतो, त्याला ट्रेल करतो. काय करतो, त्याला ट्रेल करतो. ठीक आहे, आता मला माहित आहे की स्टॉक सगळं व्यवस्थित आहे या स्टॉकमध्ये, आता याला कधीपर्यंत होल्ड करीन, 10 EMA खाली क्लोजिंग होत नाही तोपर्यंत. बघा, हे कॅन्डल वर आहे, हे कॅन्डल वर आहे है ना. हे कॅन्डल बा, हे कॅन्डल रेड आहे, परंतु क्लोजिंग 10 EMA वर झाली आहे. ठीक आहे, हे कॅन्डल बा, हे 10 EMA वर झाली आहे. आता जोपर्यंत हे लाईन, हे 10 EMA लाईन जोपर्यंत अशी अशी वर जाईल आणि जोपर्यंत याच्या खाली क्लोजिंग होणार नाही तोपर्यंत मी याला काय करेल, होल्ड करेल है ना. याला म्हणतात ट्रेंड इज युअर फ्रेंड अंटिल इट बेंड.
जोपर्यंत ट्रेंड डाऊन जात नाही तोपर्यंत होल्ड करणे. हे झालं 10 EMA ची स्ट्रॅटेजी. याचं अजून एक उदाहरण देतो मी 10 EMA मधलं ट्रेलिंग स्टॉप लॉसचं. एक ताज जीव्हीके हॉटेल म्हणून कंपनी आहे. आता बघा, आता हा ताज जीव्हीके मध्ये समजा तुम्ही इथे एंट्री केली असती, समजा तुम्ही या कॅन्डलला काय केली असती, एंट्री केली असती, ठीक आहे. आणि स्टॉक काय होतं, कंटिन्यू वर जात आहे. आता तुम्हाला काय करायचं, ट्रेल करायचं आहे. म्हणजे स्टॉप लॉस काय करायचा, ट्रेल करायचा आहे. की जोपर्यंत वर जाईल, म्हणजे हा इथे एक्झिट नाही करायचा, इथे एक्झिट नाही करायचा, इथे एक्झिट नाही करायचा, इथे एक्झिट नाही करायचा. जोपर्यंत 10 EMA च्या खाली क्लोजिंग होत नाही तोपर्यंत काय करायचं, याला एक्झिट करायचं नाही. मग काय करायचं, तिथं 10 EMA लावून द्यायचं. आता बघा, आता लक्षात आलं तुमच्या, या कॅन्डलला काय झालं, सॉरी, या कॅन्डलला काय झालंय, या कॅन्डलला क्लोजिंग 10 EMA च्या खाली आली आणि तिथून बघा गेला स्टॉक, गेला डाऊन, कंटिन्यू काय झाला, डाऊन गेला. ठीक आहे. मग आतापर्यंत, आता तुम्हाला फायनल मी रिकॅप सांगतो. आतापर्यंत आपण 5 गोष्टी बघितल्या. पहिली गोष्ट मार्केट स्ट्रक्चर. मार्केट स्ट्रक्चर काय सांगते, एखाद्या गोष्टीचा ट्रेंड सांगते, है ना, अप आहे, डाऊन आहे, है ना, की साइडवेज आहे. दुसरी गोष्ट एरिया ऑफ व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजे एखादी गोष्ट अप ट्रेंड जरी आहे परंतु त्याचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे एरिया कुठे आहे, हे गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. एकदा तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स समजला की मग एंट्री सिग्नल भेटल्यावरच त्याच्यामध्ये एंट्री करायची, लगेच जंप नाही करायचं. फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. ठीक आहे, लगेच जंप नाही करायचं. एंट्री सिग्नल काय असू शकते, एक तर ब्रेकआउट असू शकते, है ना, एक तर ब्रेकआउट झाल्यावर रिटेस्ट, किंवा त्याच्यानंतर एखाद्या सपोर्टला एखादी बुलिश कॅन्डल, है ना. हे सगळं डिटेलमध्ये आपल्या कोर्समध्ये मी कॅन्डलचे जे पॅटर्न आहेत ते सगळे त्याच्यात सांगितलेले आहे. ठीक आहे, सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन, हेच पॉईंट खूप जास्त एक्झाम्पल देऊन मी समजावून सांगितलेलं आहे. ठीक आहे. चौथा पॉईंट काय असते, समजा तुम्ही सगळं केलं, एंट्री घेतली, स्टॉक शोधला, पण तुम्ही चुकू शकता ना. लोकांची इच्छा होतच नाही एक्झिट करायची चुकल्यावर. म्हणून काय होते, लॉस छोटा असते, मोठा 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 होत जाते. बरोबर. मी नेहमी एक उदाहरण देतो. जर तुम्ही एखाद्या ट्रेनमध्ये बसले आणि बसल्यावर तुम्हाला लक्षात आलं की तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसले, तर लवकरात लवकर ज्या स्टेशनवर तुम्ही उतरसाल तेवढं तुमचं चांगलं. नाहीतर काय होईल, जेवढं तुम्ही त्याच्यात थांबून राहसाल तुम्हाला जिथं जायचं तिथं पोहोचायला वेळ होणार आहे. ठीक आहे, म्हणून जर ट्रेन चुकली तर लगेच त्याच्यातून बाहेर निघायचं, दुसरी ट्रेन शोधायची. स्टॉक मार्केटमध्ये समजा एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री केली आणि तुम्हाला समजलं की स्टॉक खरेदी करा, तिथून स्टॉक खाली जात आहे, म्हणजे आपण चुकलो. मी चुकू शकतो, तुम्ही चुकू शकता. मोठ्या मोठ्या लोकांचे, महेंद्रसिंग धोनीचाही जेन्सॉल नावाच्या कंपनीत लॉस झाला. पण लॉस झाल्यावर नेमकं काय करायचं ते महत्वाचं असते. ठीक आहे. आणि पाचवा पॉईंट, जर सगळं ओके आहे, प्रॉफिट होत आहे, सगळं होत आहे, तरी लॉस मध्ये जातो, कारण आपण काय करतो, प्रॉफिट बुक करत नाही. त्याला म्हणतात डिसिप्लिन ट्रेडर्स. जे लोक एक्झिट करतात, एक तर लॉस झाला की एक तर प्रॉफिट झालं की, त्यांना काय म्हणतात, डिसिप्लिन ट्रेडर्स. ठीक आहे. ह्या 5 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. एक फक्त फीडबॅक द्या. ठीक आहे, तुम्ही जर फीडबॅक दिला तर पुढचं सेशन, पुढच्या महिन्यातलं जे सेशन आहे ते आणखी चांगलं, आणखी वेगळ्या टॉपिकवर, आणखी नवीन कोणता तरी टॉपिक जो अडचण जाते त्याच्यावर मी करतो. ठीक आहे. आणि ज्यांनी कोर्स आपला खरेदी केला आहे, कोर्स बघायला चालू करा. त्याच्यात कॅन्डलस्टिक पॅटर्न, सपोर्ट, रेजिस्टन्स आणखी डिटेलमध्ये घेतला आहे. त्याच्यानंतर इंट्राडेची स्ट्रॅटेजी आणि स्विंगची स्ट्रॅटेजी, आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ते काय म्हणतात त्याला, सगळ्यांचं कन्फ्युजन कशात होते ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, स्ट्राईक प्राइस मध्ये. हा, तर इंट्राडे, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये स्ट्राईक प्राइस, आणि या सगळ्या क्लासची शेवटी आपण रिव्हिजन सुद्धा केली आहे. ठीक आहे, मग ज्यांनी घेतला ते बघायला चालू करा.